हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज एका वेगळ्या लोकेशनला बसलो आहे, एका वेगळ्या ठिकाणी आलो आहे. मागच्या व्लॉगमध्ये सांगायला विसरलो होतो, तुम्हाला कमेंटमध्ये मी गेस करायला सांगितलं होतं, बट आता मी सांगतो. आम्ही आलो आहे अहमदाबादला, थोडंसं एका पर्सनल कामासाठी आलो होतो आणि जे की आता थोड्या वेळाने होईलच. बट आता अहमदाबादला आलो आहे, तर आजचा व्लॉग हा अहमदाबादसाठी डेडिकेटेड असणार आहे. आणि ह्या व्लॉगमध्ये आलो म्हणजे फूड एक्सप्लोर नाही केलं तर काय केलं आजचा ब्लॉग असणार आहे फूडला डेडिकेटेड. म्हणजे आता अहमदाबादमध्ये जे आज आमच्या ओळखीचे आहे आणि जिथं आम्हाला ते घेऊन जाणार आहे ते स्पॉट आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याच आजच्या व्लॉगमध्ये दिसणार आहे तुम्हाला. कारण काय आहे की गुजरातमध्ये जसं अर्चू म्हटली फूड, आणि आज फक्त फूडला डेडिकेटेड असणार, कारण खूप आम्ही वेगवेगळ्या व्हरायटी ट्राय करणार आहोत आणि होप सो जे ऐकलेलं आहे ते प्लॅन तर आहे. बट आम्ही आता बसलेलो आहे एका अशा छान अशा लोकेशनला, ते म्हणजे साबरमती रिव्हरफ्रंट, ज्याचं एक्झॅक्टली करेक्ट नाव आहे ना दिनू? साबरमती रिव्हरफ्रंट. हां, कसं आहे आता नवीन ठिकाणी तर जरा नावांचं होतं. तर तुम्ही आता थोडीशी माझी बडबड तर चालूच राहणार आहे, बट त्याच्या आधी ही सिनरी बघा, कारण इथून किती सुंदर दिसते, किती क्लीन आहे. म्हणजे इथं आम्ही उभं आहे आणि हे पाणीसुद्धा इतकं क्लीन दिसतं आहे. आणि वाटलं नव्हतं मला की सिटी म्हणजे जी नदी ती इतकी क्लीन असेल. तुम्ही आता बघा व्हिडिओमध्ये. भाई वो एक कमाल है ना सिटी की. गुजरात में है तो फिर सिटी देखणे आहे अहमदाबाद. तर तुम्ही बघू शकतात किती छान असं लोकेशन आहे आणि तिकडे त्या ब्रिजवरती पण जायचं आहे आम्हाला. सो आता वो ब्रिज का नाम क्या है भैया? नाही, अटल सेतू तो मुंबई में है, बट तो वॉकिंग वाला ब्रिज आहे, तिथं आपण जाऊ शकतो. सो आता आम्ही वॉक करू इथून. आणि हे असे जे पाण्याबद्दल बोलत होतं किती क्लीन आहे. हा थोडं ग्रीन दिसत असेल, बट क्लीन आहे पाणी आणि पोल्युशन नाही आहे. म्हणजे इतकं जेवढं असं डोळ्यांमध्ये सामाल तोपर्यंत पाण्यावर काहीच अशी घाण नाही किंवा ते म्हणतात झाडं वगैरे असं काहीच नाही. कचरा इतर सिटीमध्ये पाहतो तसं इथं सो आहे. सो खूप क्लीन आहे इन दिस वे. आणि जे चांगलं आहे त्याची तारीफ करायलाच पाहिजे. येस, जशी तू माझी करतो. काय? जशी तू माझी करायला पाहिजे पण ती करत नाही. सीख गई तू मेरे सीख गई तू क्रेडिट लेना. चल रे. जशी तू माझी करायला पाहिजे पण करत. मी काय बोललो की जो अच्छा है उसकी तारीफ होनी चाहिए, तसं ती बोलली की जसं तू माझी करतो. करायला पाहिजे पण तू करत नाहीये. इसको डाल सकते हैं ना अंदर? कोई देख नहीं रहा ना, इधर कैमरा नहीं है ना. आम्ही इथे अटल ब्रिजला आलोय. दिनू बरोबर सांगितलं होतं दिनूने की अटल ब्रिज नाव आहे, तर ते बरोबर आहे. आणि इथे एंट्रीसाठी 15 आणि 20 असं तिकीट आहे. तर ते कशासाठी ते मला माहिती नाही, म्हणजे काय सॉर्टिंग आहे त्याची, पण असेल. तर आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही जात नाही आहे, पण आपण व्ह्यू नक्की दाखवू शकतो. तर ह्या ब्रिजवरनं इथून एंट्री घ्यायची आणि स्ट्रेट तुम्ही वॉक करत जाता आणि वॉक करत एन्जॉय करत. फूड पण आहे थिंक इथे, तर ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि सोबतच मस्त हवा, लाइटिंग आणि ब्रिज आणि खाली हा व्ह्यू, सुंदर असा व्ह्यू. तिकडे दोन बोट्स पण आहे, त्याची पण राईड असेल, पण आम्हाला आता डिटेल्स माहिती नाही कारण आमच्याबरोबर इथलं कोणी नाही आहे सध्या. आणि तिकडे पण एक ब्रिज आहे. तर आता आम्ही निघतो कारण आम्हाला जायचं आहे आमच्या पर्सनल कामासाठी. सो आम्ही हे स्किप करतो, पण व्ह्यू तुम्हाला दाखवला आहे. आणि खाली या ई-बाईक्स पण आहे, नाही सॉरी काय म्हणतात, खाली या बायसिकल्स पण आहे आणि डबल, सिंगल आणि छोट्या मुलांसाठी पण आहे. तर तुम्ही मस्त इथे रेंटने सायकल घेऊन इथे पूर्ण हा जो वे आहे साईडने जो जाणार, तिथे मस्त सायकल राईड करू शकतात. फॉर कपल यू कॅन प्रेफर डबल सीट अँड एन्जॉय. लिटरली ह्युमिडिटी एवढी आहे अक्षरशः, म्हणजे एनर्जी संपून जाते. आम्ही लिंबू पाणी पिऊन आलो होतो आणि म्हणजे दिसत नाही आहे. थांबा लाईट खाली दाखवतो. हे बघा चेहऱ्यावरती अक्षरशः घाम आहे पूर्ण आणि काही नाही, हवा सुटली आहे. म्हणजे हे बघा झाडाचे पानं हलत आहेत, बट तरी कारण आपल्याला सवय नाही आहे. पुण्याचं वेदर एवढं बेस्ट आहे आणि असं ह्युमिड वातावरणामध्ये आल्यानंतर ना असे हाल होतात. आणि माझं सकाळपासून याचा अजून एक ड्रॉबॅक सांगू. आपण जेव्हा रिटर्न जाऊ ना पुण्याला तेव्हा आपण स्किन काळी पडली म्हणजे आपली टॅनिंग होणार आहे, टॅनिंग होणार आहे घामामुळे. थोडंसं. आता
टॅप करतो, गाडीमध्ये जातो, AC ऑन करतो आणि त्याच्यानंतर आमचं जे काम आहे आधी ते संपवतो आणि मग आम्ही फूड एक्सप्लोअर करायला निघू. आणि जे की याचं पण थोडंसं काम चालू आहे, त्याच्यामुळे तो आता फ्रेममध्ये नाही आहे. थोडा ॲक्टिव्ह होईल तो, त्याचंही काम संपलं की एक मीटिंग आहे त्याची. सो स्टे ट्यून, भेटूया लवकरच. आजच्या डेडिकेटेड फ्लूक बोलतो आहे मी. आजच्या डेडिकेटेड फूड ब्लॉगमध्ये आम्ही आज पहिली डिश खायला आलो आहे, ती म्हणजे गोळा. आणि ही पहिली आणि आमच्या आजच्या दिवसाची शेवटची डिश असणार आहे. का? पोटामध्ये जागाच नाही, कारण ह्युमिड वातावरणामुळे आमची भूक मेली. त्याच्यामुळे ते डेडिकेशन पण गेलं आहे आजच्या रात्रीचं. कर ऑर्डर, गुजराती टीचिंग होऊन जाईल तुझी आज. दोघं मस्त बसून गेले. काल तुम्हाला ड्रायव्हर म्हणून पण वागवायचं. डिश आण, ऐसा मार के फेक के मारेगा ना मोबाईल. उठ जा घे, झाली बनली. सही आहे. हा घेतो ना. एकटे खाणार आहे का भाई? दिख तो बहुत सही रहा है. ही मागवली आहे आम्ही मावा रबडी ड्रायफ्रूट आईस डिश. शेवटी काय आईस डिश खायला आल्यात ते खाते क्या तुम भी भाई. मजा आ जाएगा तो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे आणि कालचं जे काम राहिलं होतं म्हणजे फूड एक्सप्लोअर करायचं, ते आज आम्ही सकाळी सुरुवात केली आहे. म्हणजे आज नाश्त्यापासून सुरुवात करतो आहे आणि आलो आहे आम्ही आता जलाराम ढोकला, जे की तुम्हाला उलटं दिसत असेल कारण सेल्फी कॅमेरामध्ये आहे. मी आता तुम्हाला बॅकची फ्रेम दाखवतो. अर्चू आणि ते टेस्ट करत आहे की काय ऑर्डर करायचं, कारण ढोकल्याचे टाईप्स आहेत इथं आणि त्यातला 1-2 आपल्याला टेस्ट करायचं आहे. हे असं ते शॉप आहे आणि इथं सगळ्या प्रकारचे ढोकले आहेत. कुठला सांगितला? अच्छा. हे पण कुठला फ्लेवर आहे? मग फरसान. ओके, पात्र करू ना. आलोय तर खाएंगे ना भाई. टूट के पडो. सुरुवात याच्यापासून करतो. ही चटणी सोबत खायची का? सगळं चटणी सोबत. ओके. तू काय खाल्ला आता? हे सँडविच ढोकळा आणि मस्त होता. अच्छा, हे 1, 2, 3 चटणी सोबत. बस. आता त्याला नेक्स्ट ठिकाणी आम्ही चाललो आहे ना, ते एक चहाचं दुकान आहे आणि असं मी ऐकलं आहे, म्हणजे आम्ही ऐकलं आहे की तिथं ना इन्कम टॅक्सची रेट पडली होती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता आणि जर ते तुम्ही शॉप बघणार ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल की इथं इन्कम टॅक्सची रेट पडली होती. काही नाही, खूप छोटंसं जॉब आहे आणि तो चहा जो बनवतो तो भट्टीवर बनवतो. त्याच्यामुळे म्हणजे लोक आवडतो लोकांना. आणि इन्कम टॅक्सची रेट का पडली होती त्याचा तर अंदाज तुम्हाला आला असेल. तर आता चला जाऊया आणि ते शॉप बघू कसं आहे आणि त्याची चहा पण ट्राय करू. वाटतंय का टेस्ट करून की इन्कम टॅक्सची रेट पडली असेल? तुझ्या पाठीमागे शॉप आहे. तुला भाई सिग्नल छूट गया ना. अशा प्रकारात आमचं अहमदाबाद चॅप्टर इथं क्लोज झालेलं आहे आणि आम्ही आमच्या रिटर्न जर्नीचा प्रवास स्टार्ट केला आहे. आता वडोदरा इथून 20 किलोमीटर राहिलं आहे. एक मिनट, कॉपीराइट आ जाएगा ना भाई, तुमने तो गाना लगा दिया. वडोदरा इथून 20 किलोमीटर राहिलं आहे आणि अहमदाबाद सोडून आम्हाला 90 किलोमीटर ऑलमोस्ट झालेले आहे. आणि आता आमचा जो नेक्स्ट स्टॉप असणार आहे तो पालघर. फूड ब्लॉग करणार होतो आम्ही, बट खूप सारे आयटम्स आम्हाला कवर करायचे होते, बट ते पॉसिबल झाले नाही कारण आम्ही ज्या कामासाठी आलो होतो, जिथं आम्ही भेटायला गेलो होतो तिथं आम्हाला बरंचसं लेट झालं
आणि आम्हाला नंतर कळालं की जे मार्केट आम्हाला एक्सप्लोर करायला जायचं ते रात्री 12 नंतर स्टार्ट होते. म्हणजे विचार करा की इथले लोक किती शौकीन असतील. आणि आम्ही थकून आलो होतो त्याच्यामुळे म्हटलं 12 नंतर तर बिलकुल कॅपॅसिटी राहणार नाही. तरी पण आणि आज रिटर्न निघायचं होतं तरी पण बऱ्या प्रमाणात आम्ही थोडेसे सकाळी आयटम वगैरे केले थोडेसे आणि नेक्स्ट टाईमसाठी ठेवले कारण परत पुढे जाऊन कधीतरी एक चक्कर होऊ शकतो. सो म्हटलं नेक्स्ट टाईम आपण ते ट्राय करू. आणि आता नेक्स्ट स्टॉप आमचा पालघर असणार आहे जे की आहे अहमदाबादवरून 440 किलोमीटर. त्यातलं 90-100 किलोमीटर ऑलमोस्ट आम्ही कव्हर केलं आहे आणि आता राहिलं आहे ते 340 आणि त्याला लागणार आहे आम्हाला टोटल 6 तास. आणि आता वाजले आहे 1:32. समोर गाडी वगैरे घे ना उलट वारी वैष्णवी. एक स्टोरी के लिए इतना जान आता चालू